नमस्कार, बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळासाठी 3 रेसिपीज पाहणार आहोत, ज्या रेसिपीज बाळाचं वजन, हिमोग्लोबिन आणि भूक वाढवण्यासाठी, बाळाला छान झोप लावण्यासाठी आणि बाळाचा रंग उजळण्यासाठी, त्याचबरोबर बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत। वळूया पहिल्या रेसिपीकडे। ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक रताळं। मी इथे एक रताळं घेतलेलं आहे। हे केशरी रंगाचं रताळं आहे। जे पांढऱ्या रंगाचं रताळं येतं ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। वरची सालं काढून स्वच्छ असं मी धुवून घेतलेलं आहे। याचे छान आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। स्वीट पोटॅटो किंवा रताळं हे बाळाच्या वजन वाढीसाठी आणि बुद्धीच्या वाढीसाठी खूप जास्त फायदेशीर आहे। यासोबतच आपल्याला लागणार आहे एक सफरचंद, ज्याची मी वरची सालं काढून घेणार आहे। बाळ जर 8 महिन्यापेक्षा मोठं असेल तर तुम्हाला सालं काढण्याची गरज नाही। इथे मी अर्ध ॲपल वापरलेलं आहे आणि जे छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे। आता मी इकडे एक पातेलं गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आपण कट केलेले रताळं आणि सफरचंद घालून घेणार आहोत। अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि झाकून हे सॉफ्ट होईपर्यंत तुम्हाला मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, आपलं जे रताळं आहे आणि सफरचंद आहे हे सुद्धा अगदी सॉफ्ट झालेलं आहे। फोकच्या साहाय्याने तुम्ही चेक करू शकता। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत पोहे। पोहे मी काही वेळापूर्वी थोडेसे भिजत ठेवलेले होते आणि हे भिजलेले पोहे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। पोहे खूप पटकन भिजतात, त्यामुळे अगदी सुरुवातीला न घालता मी थोडा वेळ हे नंतर घातलेले आहेत आणि त्यानंतर परत झाकून आपल्याला साधारणतः 2 ते 3 मिनिटांसाठी हे शिजवून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे पोहे सुद्धा छान याबरोबर शिजले जातील। तुम्ही ते पाहू शकता, अगदी थोडंसं पाणी आपल्या इथे राहिलेलं आहे आणि हे तिन्ही जे इन्ग्रेडियंट आहेत हे छान शिजलेले आहेत। आपल्याला हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ब्लेंडर जारमध्ये हे घालायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, आपलं जे पाणी आहे हे थोडंही राहिलेलं नाही। जर तुम्ही बाळाला वरचं दूध चालू केलं असेल तर इथे ॲनिमल मिल्क वापरू शकता किंवा बाळाचं जे तयार करून ठेवलेलं फॉर्म्युला मिल्क आहे ते यामध्ये घालू शकता किंवा पाणी सुद्धा यामध्ये ॲड करू शकता आणि त्यानंतर आपल्याला हे ब्लेंडरमध्ये छान अशी याची स्मूथ प्युरी करून घ्यायची आहे। बाळ 8 महिन्यापेक्षा मोठं असेल तर थोडंसं जाडसर टेक्स्चर याचं ठेवायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, अगदी छान क्रीमी अशी ही आपली प्युरी तयार झालेली आहे किंवा एक छान तुम्ही खीर म्हणू शकता, ही तयार झालेली आहे आणि हे आता खाण्यासाठी रेडी आहे। हलकंसं कोमट असताना तुम्हाला हे बाळाला द्यायचं आहे। आता यामध्ये आपण रताळं घातलेलं आहे, शिवाय ॲपलही आहे, त्यामुळे याला हलका गोडवा आहे। पण तरीसुद्धा जर तुम्हाला आणखी हवं असेल तर तुम्ही यामध्ये खजूरचं सिरप किंवा गुळाची पावडर घालू शकता, जे बाळ 12 महिन्यापेक्षा लहान आहे त्यासाठी। आणि 12 महिन्यापेक्षा मोठ्या बाळासाठी तुम्ही इथे थोडासा मध ॲड करू शकता, ज्यामुळे याला छान गोडवा येईल आणि बाळ छान खायला मदत होईल। ही रेसिपी तुम्ही आयडियली ब्रेकफास्ट किंवा लंचमध्ये सुद्धा देऊ शकता, डिनरमध्ये सुद्धा ही बाळासाठी फायदेशीर ठरेल। यानंतरची जी पुढची रेसिपी आहे ही सुद्धा अतिशय फायदेशीर आहे। विशेषतः बाळाचं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ही रेसिपी खूप जास्त उपयोगी ठरते। डेली तुम्ही बाळाला जरी देत असाल तरी बाळ अगदी आवडीने खाईल। ही बनवण्यासाठी आपण 4 इथे अंजीर घेतलेले आहेत, 2 खजूर घेतलेले आहेत ज्याच्या बिया काढलेल्या आहेत। यामध्ये आपल्याला आता स्वच्छ पाणी घालून हे व्यवस्थित थोडा वेळ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून यावरची जी एक्स्ट्रा डर्ट आहे ही निघून जाईल आणि त्यानंतर आपल्याला हे भिजत घालायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत हे रात्रभर भिजत घालू शकता, पण जर तुम्हाला वेळ नसेल किंवा भिजत घालायचं विसरलात तर यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं आणि झाकून 15 ते 20 मिनिट तुम्ही हे बाजूला ठेवून देऊ शकता। हे दोन्ही खूप छान भिजले जातात, सॉफ्ट होतात। यानंतर मी हे पाण्यासहित ब्लेंडर जारमध्ये घालून घेणार आहे। तुम्ही ते पाहू शकता, पाण्यामध्ये या बऱ्यापैकी याचा अर्क जो आहे हा उतरलेला आहे, त्यामुळे पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही। पाण्यासहित आपल्याला हे छान अशी ब्लेंडरमध्ये याची प्युरी करून घ्यायची आहे। तुम्ही ते पाहू शकता, अगदी स्मूथ आपली प्युरी तयार झालेली आहे। आता ही प्युरी तुम्ही आहे अशी सुद्धा बाळाला देऊ शकता, काही हरकत नाही। पण याचा बलवर्धकपणा आणखी वाढवण्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घातलेलं आहे, म्हशीचं तूप आहे। त्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 चमचे आपल्याला बारीक रवा घालून घ्यायचा आहे आणि रवा छान खरपूस खमंग वास येईपर्यंत आपल्याला अगदी लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे। रवा तुम्ही जेवढा छान भाजाल तेवढा या रेसिपीला जो फ्लेवर आहे हा वाढायला मदत होते। रवा हा बाळाचं वजन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे। शिवाय यामध्ये भरपूर असं आयरन असल्या कारणामुळे बाळाची ब्लड लेवल किंवा HP लेवल वाढायला मदत होते, बाळाची भूकसुद्धा इम्प्रूव्ह होते। यामध्येच आपल्याला आता घालायचं आहे थोडंसं दूध, ज्यामध्ये मी 4-5 काड्या घातलेल्या आहेत आणि ते दूध मी यामध्ये घालून घेणार आहे। जेव्हा तुम्ही बाळाच्या आहारामध्ये केसरचा वापर करता तर त्यावेळी बाळाची स्किन ही छान व्हायला मदत होते, रंग फेअर व्हायला मदत होते, बाळाची स्किन तजेलदार व्हायला मदत होते। आता याच मिश्रणामध्ये आपण जे अंजीर आणि खजूर याचं जे एक पेस्ट बनवलेली होती ती सुद्धा घालून घ्यायची आहे।
ही पेस्ट घातल्यामुळे ही रेसिपी एवढी गोड होते की तुम्हाला एक्स्ट्रा गूळ, साखर, मध काहीही घालण्याची गरज पडत नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे अगदी लो मीडियम फ्लेमवरती तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे थोडंसं दाटसर होत नाही तोपर्यंत. फ्लेवरसाठी थोडीशी इलायची पावडर यामध्ये घालायची आहे. इलायची घातल्यामुळे याचा फ्लेवरसुद्धा वाढतो, शिवाय बाळाला पचायलाही हलकी होते, बाळाच्या पोटामध्ये गॅसेस बनत नाहीत. याची कन्सिस्टन्सी मला थोडीशी घट्ट वाटत होती, त्यामुळे मी आणखी थोडं यामध्ये दूध घालून हे व्यवस्थित मिक्स करून याची एक छान रनिंग कन्सिस्टन्सी बनवलेली आहे, जेणेकरून बाळ हा व्यवस्थित खाऊ शकेल. तर तुम्ही ते पाहू शकता, आपली छान क्रीमी दाटसर अशी ही झटपट रव्याची खीर तयार झालेली आहे. पण ही खूप जास्त आयरन रिच आहे. बाळाचं हिमोग्लोबिन किंवा भूक वाढवण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी, बाळाला छान झोप लागण्यासाठी ही अतिशय बेस्ट अशी रेसिपी आहे. ही रेसिपीसुद्धा तुम्ही ब्रेकफास्टमध्ये किंवा लंचमध्ये किंवा डिनरमध्ये देऊ शकता. पण जर तुम्ही ब्रेकफास्टमध्ये देत असाल तर ती बाळासाठी जास्त फायदेशीर ठरेल. तर ही रेसिपीसुद्धा जरूर ट्राय करा आणि अगदी लहान बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांनाही खीर तुम्ही देऊ शकता. वळूया तिसऱ्या रेसिपीकडे. ही रेसिपीसुद्धा अगदी झटपट बनणारी आणि खूप सोपी आहे. इकडे मी एक कढई गरम करायला ठेवलेली होती आणि त्यामध्ये मी अगदी थोडंसं पहिला पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर 1 वाटी दूध घातलेलं आहे. कारण गरम कढईमध्ये डायरेक्टली तुम्ही जर दूध घातलं तर दूध खाली चिकटतं आणि ते करपतं. ते होऊ नये यासाठी पहिला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि मग दूध घालायचं. त्यानंतर यामध्ये परत मी थोड्याशा केसराच्या काड्या घातलेल्या आहेत, जेणेकरून याचा फ्लेवर, रंग आणि बाळासाठी सुद्धा ते फायदेशीर ठरेल आणि हे उत्तम याला एक चव यायला मदत होईल. त्यानंतर मी इथे 1 चमचा घातलेली आहे ड्रायफ्रूट पावडर. ड्रायफ्रूट पावडर कशी बनवायची याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती आहे, लिंक आय बटनमध्ये मिळेल, तिथे क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता. इकडे मी 2 चमचे शाबू जो असतो तो घेतलेला होता, जो भिजवून घेतलेला आहे. भिजवल्यानंतर तो साधारणतः छोटी अर्धी वाटी झालेला आहे. 2 खजूर घेतलेले आहेत, जे बारीक थोडे तुकडे केलेले आहेत आणि दुधासहित हे ब्लेंडर जारमध्ये घालून आपल्याला याची एक पेस्ट बनवायची आहे. इथं मी थोडंसं जाडं भरडं असं टेक्स्चर ठेवलेलं आहे. बाळ जर 8 महिन्यापेक्षा लहान असेल तर तुम्हाला आणखी थोडं दूध घालून याची छान अशी एकदम फाईन प्युरी बनवून घ्यायची आहे. यानंतर आपलं दूध इकडे बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण जे शाबूचं मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं, खजूर आणि शाबू एकत्र करून, तर ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. खजूरमुळे याला छान असा गोडवा यायला मदत होते. तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. त्याऐवजी तुम्ही गुळ पावडर किंवा बाळ 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर मध घालू शकता किंवा खजूरचं सिरपचा सुद्धा वापर करू शकता. व्यवस्थित हलवत अगदी लो फ्लेमवरती तुम्हाला ही खीर शिजवून घ्यायची आहे. शाबू यामध्ये असल्याकारणामुळे ही खूप पटकन घट्ट होते. तुम्हाला जर ही दाटसर वाटत असेल, घट्ट वाटत असेल तर यामध्ये पाणी किंवा दुधाचं आणखी थोडं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. थोडीशी मी ते इलायची आणि जायफळ पावडर घातलेली आहे, ज्यामुळे हे बाळाला पचायलाही हलकी होते आणि याचा फ्लेवरसुद्धा वाढायला मदत होते. बऱ्याचदा कमेंट्स येतात की बाळाला शाबू द्यावा का, तर शाबू हा बाळाच्या वजन वाढीसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. शिवाय बाळाचं पोटाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सुद्धा हा खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे तुम्ही 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला हा शाबू जरूर देऊ शकता. तर अशी ही आपली झटपट शाबूची वेट गेनिंग अशी खीर तयार झालेली आहे. या तिन्ही खीरच्या रेसिपी जरूर ट्राय करा आणि जरूर बाळाला द्या. कशा वाटल्या सांगायला विसरू नका. थँक्यू.